हॅलो ट्रेडर्स. मी डे 2 चा लाईव्ह रेकॉर्डिंग व्हिडिओ तुमचे शेअर नाही करू शकले. त्याचे कारण म्हणजे मी गावाकडे होते आणि माझ्याकडे सगळ्या गोष्टी मला मोबाईलमधून करायच्या होत्या. लॅपटॉप जवळ नव्हता. त्याबद्दल सॉरी. परंतु त्या दिवशी मी जो ट्रेड घेतला त्या ट्रेडचे सगळे लॉजिक तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तुम्ही बघू शकता मी 2 एप्रिलला सेल साइड ट्रेड प्लॅन केला होता. त्या दिवशी मार्केट खूप डाऊन होते. निफ्टी 400 ते 450 पॉईंटने गॅप डाऊन ओपन झाली होती. त्यामध्ये फार्मा सेक्टर सगळ्यात जास्त वीक होता. त्यामध्ये मी ॲरोबिंदो फार्मा या स्टॉकमध्ये ट्रेड घेतलेला. त्या स्टॉकमधला जे प्राइस ॲक्शन आहे ते मला खूप चांगले वाटले, म्हणून तो स्टॉक मी सिलेक्ट केला. तुमच्याशी मी शेअर करते तो चार्ट. तुम्ही बघू शकता क्लोजिंगच्या आसपासच ओपनिंग झाले. त्यानंतर खूप एक चांगली मुवमेंट, वन वे मुवमेंट दिली आणि एक रेंज मिळाली आपल्याला. जसा की आपला सेटअप आहे. एक वन वे रॅली नंतर 1 मिनिट टाइम फ्रेमवर एक वन वे रॅली नंतर एक साइडवेज मुवमेंट आपल्याला पाहिजे असते. त्याच्या ब्रेकआउटलाच आपण ट्रेड घेतो. मी 1276च्या आसपास माझी एंट्री एक्झिक्यूट झालेली. त्यानंतरही मार्केट एक लोअर हाय लावत एक 1:1च्या आसपास आपल्याला टार्गेट मिळालं होतं, परंतु आपलं जे टार्गेट आहे 1:2चं असल्यामुळे मी तिथे बुक नाही केलं आणि मी एस एल ट्रेलिंगमध्ये माझं एस एल हिट झालेलं. त्यामुळे माझा लॉसही कमी झालाय. तुम्हाला एक दाखवते मी. तुम्ही बघू शकता 565च्या आसपास मी लॉस बुक केला. चार्जेस वगैरे पकडून 622च्या आसपास लॉस बुक झाला होता आपला. आपण या दोन्ही दिवशी काही चूक केली का? तर नाही. आपला जो सेटअप आहे, आपले जे रूल्स आहेत तेच फॉलो करून आपण एंट्री एक्झिक्यूट केलेली आणि ट्रेड ही प्लॅन केलेला. आपला जो सेटअप आहे वन वे रॅली, 1 मिनिट टाइम फ्रेम वन वे रॅली पाहिजे आपल्याला. त्यानंतर एक साइडवेज मुवमेंट किंवा कुठला पॅटर्न वगैरे आपण त्याच्या ब्रेकआउट आपण एंट्री करतो. सेम तोच पॅटर्न झालेला. परंतु मार्केटने अपसाइड मुवमेंट केल्यामुळे आपले एस एल हिट झाले. अशा वेळी बिगनर लोक्स काय करतात माहिती आहे का? आपल्या स्ट्रॅटेजीला दोष देत बसतात. आपला लॉस झाला याचा अर्थ आपली स्ट्रॅटेजीच वर्क करत नाही. विदाउट पेशन्स आपण जर एक मंथचं टार्गेट घेतले ना, एका स्ट्रॅटेजी, आपले जे रूल्स आहेत, आपण एक स्ट्रॅटेजी 1000 रुपीजची रिस्क आणि फक्त स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करणार आहोत. जर हे 1 महिना आपण हे रूल्स फॉलो नाही करू शकत, तर तुम्ही कित्येकही वर्ष, कित्येकही दिवस तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करत राहा, ट्रेड करत राहा. तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर कधीच बनू शकणार नाहीयेत. त्यासाठी पेशन्स खूप महत्त्वाचे आहे. आणि एक सिंपल स्ट्रॅटेजी. मार्केटमध्ये कुठलंच रॉकेट सायन्स यूज नाही करायचं. कुठलेही भरभरून इंडिकेटर्स वगैरे. सिंपल प्राइस ॲक्शन बेसवर सुद्धा आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. या स्ट्रॅटेजीला मी 1-2 दिवस झालं किंवा ट्रेडिंग चॅलेंज स्टार्ट केल्यापासून मी फॉलो नाही करत आहे. मी जवळपास 1 वर्ष झालं या स्ट्रॅटेजीवर काम करते. ही स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आपल्याला बनवते, हे माझं कॉन्फिडन्स आहे आणि मी केले ते. या गोष्टी मी या गोष्टीतून सगळ्या गोष्टीतून मी गेली आहे. ओके, चला तर आपण जे 2 दिवस ट्रेड केले त्या ट्रेडचं ट्रेडिंग जनरल मी कसं मेंटेन केलं ते बघूया. तो ट्रेडर्स तुम्ही बघू शकता. मी माझे ट्रेडिंग जनरल एक्सेलमध्ये फिल केले आहे. सगळ्यात अगोदर डेट टाकली आहे. आपण 1 तारखेपासून आपल्या चॅलेंजला स्टार्ट केलं होतं. त्या दिवशी वेडनेसडे होता. स्टॉक्स नेम मी बाय केलं होते की सेल, एंट्री प्राइस, एक्झिट प्राइस, प्रॉफिट अँड लॉस, त्या दिवशी काय झालं होतं, प्रॉफिट झालं की लॉस, हे सगळं लिहायचे. आणि फॉलो रूल्स. डिड आय फॉलो माय रूल्स? येस. त्या दिवशी मी माझे रूल्स फॉलो केलते. आपण आपले रूल्स बघू शकता. 1 ट्रेड अ डे. मी दिवसाला एकच ट्रेड घेतला होता. 1000 रुपीची रिस्क घेतली होती आणि प्राइस ॲक्शन बेसच ट्रेडिंग केलेली. कुठलंही वेगळं सेटअप नाही चेंज केला मी. रिमार्कमध्ये काय लिहायचं, तर आपण जेव्हा ट्रेड घेतो त्यावेळेस मार्केटची कंडिशन काय होती, मार्केट बेरिश होते का बुलिश होतं, आपण कुठल्या बेसवर ट्रेडिंग केलेली, किंवा आपण जेव्हा आपण आपला जो प्राइस ॲक्शनचा सेटअप यूज करतो त्यावेळेस
तो सेटअप कसा बनला होता, किती वेळ बनला होता, हे सगळं रिमार्कमध्ये लिहून टाकायचे. आपण 2 तारखेला आपण ॲरोबिंदो फार्मा हा घेतला होता ट्रेड. स्टॉक्स नेम सेल, त्या दिवशी सेल केलं होतं मी 1276च्या प्राईजला आणि त्या दिवशी आपला 565च्या आसपास लॉस झाला होता. हे प्लस 57 दिसते, हे चार्जेस आहेत. हे चार्जेस दोन्हीही मिळून मी 622 रुपये हे इक्वल करून लिहिले आहेत. त्या दिवशी आपण आपले रूल्स ब्रेक नव्हते केले. आणि रिमार्क मी नोट इथे दिली आहे. या 2 दिवसामध्ये मला काय शिकायला भेटलं किंवा काय अनुभवायला मिळालं मला. मार्केट त्या दिवशी म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये मार्केट 1.5 ते 2% गॅप अप गॅप डाऊन ओपन झाले तर 1:1च टार्गेट ठेवायचं आणि क्वांटिटी पण लेस ठेवायच्या. जर नंतर अशीच सिच्युएशन मार्केटमध्ये मला पाहायला मिळाली, जर निफ्टी 2% किंवा 1.5% गॅप अप ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं, तर अशा वेळी मी माझ्या स्ट्रॅटेजीसोबत कसं वर्क करायचं. आपलं जरी रूल आपल्याला 1000 रुपीजचा रिस्क आहे, पण अशा वेळी ज्यावेळेस खूप प्रमाणात ओपनिंगमध्येच मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन होत असेल, तर इंट्राडेमध्ये एक वन वे रॅली आपल्याला नाही मिळत आणि 1:2चं टार्गेट बघायला नाही मिळू शकत. कारण अगोदरच ओपनिंगमध्येच मार्केट डाऊन असतं, त्यानंतरही रॅली झाल्यानंतर अजून पुढे जर मार्केट पडत ते असं होऊ शकत नाही. म्हणून आपलं क्वांटिटी लेस ठेवायच्या आणि टार्गेटही कमी ठेवायचं. त्यामुळे आपल्याला लॉस होण्याचे चान्सेसही वाचतात. मी ते जे ट्रेड घेतले आहे त्याचे पिक्चर्सही ॲड केले आहे, दाखवते मी तुम्हाला. ज्यावेळेस फर्स्ट डेला आपण ट्रेड घेतलेला त्यावेळेस केम्समध्ये कुठल्या प्रकारचं प्राइस ॲक्शन झालं होतं, रेंज कितीची होती. जेव्हा आपण एक मंथवरचं जेव्हा PNL किंवा स्टेटमेंट्स बघू, तेव्हा अशा वेळी आपल्याला हे फक्त 2 दिवसाचं जनरल आहे. ज्यावेळेस आपण एक 1 मंथचं किंवा 15 डेचं PNL बघू, त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा चुका आपल्या लक्षात येतील. त्या चुकांमधूनच आपल्याला शिकायचं असतं, आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये वर्क करायचं असतं आणि इम्प्लिमेंट करायचं असतं. त्या केलेल्या चुका आपण रिपीट नाही करायच्या, याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं असतं. त्यामुळे एक उत्तम ट्रेडर बनण्यासाठी आपल्याला ट्रेडिंग जनरल मेंटेन ठेवणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या ट्रेडिंग लाईफमध्ये. आपण जर फक्त रोज आपला सेटअप जरी फॉलो करतोय आणि बाय आणि सेल करतोय, याचा काहीही अर्थ नाही आपण जर ट्रेडिंग जनरलच मेंटेन नाही केले तर. कारण आपण फक्त बाय आणि सेल करत राहिलोत तर आपण ज्या वेळेस चुका करतो त्या चुका आपल्या लक्षात येत नाहीत. आपलं चुकतंय, कधी कधी आपण आपले सगळे रूल्स फॉलो करूनही आपल्याकडून चुका होतात. मग त्याच चुका आपण कशा ओळखायच्या, त्याच्यासाठी ट्रेडिंग जनरल खूप महत्त्वाचं राहतं. सगळ्यांनी ते बनवायला पाहिजे जर तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल तर. सो ट्रेडर्स, आजच्यासाठी एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.